हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त आणि आनंदात जाऊ दे, आरोग्यदायी जाऊ दे, समाधानकारक जाऊ दे, ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, मी पुन्हा एकदा आलेले आहे तुमच्यासाठी एक असा व्हिडिओ घेऊन की आपल्या दिव्यामध्ये काजळी का तयार होते, किंवा त्यामागचे कारण काय आहे, किंवा त्यामागचे रहस्य काय आहे, तर ते आता आपण पाहणार आहोत. तर चला, व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. आपण देवपूजा करताना देवापुढे दिवा हा लावतोच. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की देवघरात लावलेला त्या दिव्याच्या वातीवर काजळी तयार झालेली असते. माझ्या घरात तर काजळी तयार होते. तुमच्या घरात होते का? तर त्याचा फुलासारखा आकार झालेला असतो का? कधी हा आकार गुलाबाच्या फुलासारखा दिसतो, तर कधी हा कमळाच्या फुलासारखा वाटतो. तर त्याच मागचं काय रहस्य आहे, तर ते आपण आता जाणून घेणार आहोत. तर हे पाहून आपल्यालासुद्धा प्रश्न पडतात की दिव्यामध्ये हे काळ्या रंगाचे फूल का बरं बनत असेल? कधीकधी दिवा विझल्यानंतर फूल बनते, तर कधीकधी दिवा चालू असतानाच दिव्यात फूल तयार झालेले आपल्याला दिसून येते. हे फूल कशामुळे बनत असेल? त्या त्या आपल्या पूजेशी काही संबंध आहे का, किंवा त्याचं काही महत्त्व आहे का, हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा. तर चला, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. या विषयाची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. देवघरातील दिव्यामध्ये अशा प्रकारचं फूल बनणे हे सकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे. त्याचा अर्थ असा होतो की आपल्या इष्टदेवांची कृपा आपल्यावर झालेली असते. आपण भगवंताचे जे काही पूजन करत आहोत, जे काही उपासना करत आहोत, ती भगवंतापर्यंत पोचली आहे. आणि आपला भगवंत जो आहे, जी देवी आहे, आपल्यावर खूप प्रसन्न झालेली आहे. हे फूल रोज बनत नाही, कधीतरी फूल आपल्या दृष्टीस पडतं. म्हणजे प्रत्येकाच्याच घरी हे फूल रोज आपल्याला दिसत नाही. ते कधीतरी, म्हणजे 4 दिवसानं किंवा 8 दिवसानं आपल्याला हे फूल दिसतं. कधीकधी कुणाच्या घरी हे आपल्याला रोज फूल दिसतं. तर तसेच भगवंतानी आपले पूजन, कधीकधी आपल्याला वाटतं की आपल्या घरी हे फूल का बनत नाही, किंवा आपली भगवंतानी पूजा स्वीकारली नाही का? तर असे देखील मनात आपल्या प्रश्न खूप येऊ शकतात. परंतु भगवंत कोणत्याही गोष्टीच्या संकेत रोज देत नाही. 2-4 दिवसात, आठवड्यानंतर भगवंत आपल्याला त्याचे प्रसन्न झालेले त्याचे संकेत देत राहतो. म्हणून जर दिव्यात फूल तयार झाले नाही तर नाराज होण्याची काहीच गरज नाही. आपल्याला असे प्रश्न पडतात की दिव्यात ते फूल बनते, त्या फुलाचे आपण काय करावे? सगळ्यात आधी ते फूल अलगद बाहेर काढून घ्यावे आणि आपण दिव्यात जे काही तेल किंवा तूप टाकले आहे, तेच तेल किंवा तूप त्या फुलामध्ये मिक्स करून त्याचा आपण टिळा लावायचा आहे. जर स्त्रियांनी तो टिळा लावायचा असेल तर थोडंसं कुंकू त्याच्यात घालायचं आहे, आणि कुंकू घालून तो स्त्रियांनी आपल्या कपाळावरती टिळा लावायचा आहे, आणि पुरुषांनी त्याच्यामध्ये थोडंसं अष्टगंध लावून तो आपल्या कपाळावरती लावायचा आहे. असे केल्याने भगवंताचा आशीर्वाद आपल्या कायम सोबत राहणार आहे. टिळा लावल्यानंतर आपल्याला आसपास सकारात्मक ऊर्जा असल्याचे आपल्याला जाणू लागते. तसेच आपल्याला खूप पॉझिटिव्हसुद्धा वाटू लागते. त्यानंतर आपल्या प्रत्येक काम बिना अडथळ्याचे यशस्वीपणे पूर्ण होतात. आपण जर कपाळावर टिळा लावलेला असेल तर कोणत्याही प्रकारचे वाईट आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही. आपण सर्व वाईट आणि नकारात्मक ऊर्जा यापासून 4 हात लांबच राहतो. कारण जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावर असला तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तर तुमच्या घरामध्ये जर फूल नाही बनलं तर तुम्ही त्याची काही टेन्शन घेऊ नका. हे 4-5 दिवसानं फूल बनणारच आहे. किंवा आपण जेवढं पण देवाला म्हणजे जवळून पाहतो किंवा देवाजवळ जातो, आपल्या मनापासून जर आपण पूजा केली ना, तर ते आपल्या पूजेमध्ये येतच. फूल तयार बनतंच. तर ते कधी गुलाबाचं फूल बनतं, जाईचं फूल बनतं, कुणाच्या ह्याच्यामध्ये तलवार बनते, कुणाच्या ह्याच्यामध्ये स्वामी बनतात.
कोणाला पण काही पण त्याच्यात दर्शन दाखवतं, तर तेव्हा ते आपण समजून जायचं की आपल्या भगवंताने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि आपल्या घरामध्ये जर असं फूल बनत राहिलं तर आपण समजून जायचं की आपले जे पण कर्ज पाणी जे आपल्यावरती आहे ते आता कमी कमी होत चालणार आहेत. त्यामुळे हे देव आपल्याला संकेत देत असतो. त्यामुळं खरंच याचा तुम्ही लाभ घ्या आणि जे पण हे फूल वगैरे बनतं त्याचा तुम्ही अवश्य टिळा लावा. आणि टेन्शन घेऊ नका की माझ्या ह्याच्यात फूल का बनलं नाही. 2 दिवसानं नाही, 4 दिवसानं, 4 दिवसानं नाही, 8 दिवसानं हे बनेलच. तर विश्वास ठेवा परमेश्वरावर. परमेश्वर आपलं सगळंच चांगलं करत असतो. त्यामुळे फक्त परमेश्वराची उपासना करा भक्तिभावाने. आणि आपल्या मनात काही पण दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नका किंवा वाईट हे करू नका. जे पण कर्म आहेत ते चांगले कर्म करा, तर तुम्हाला यातून चांगलाच फायदा होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती जर आवडली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.